नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज वीकेंड होता आणि सकाळी उठल्यावर एकच विचार डोक्यात होता. आज घरात नाही बसायचं. म्हणलं चला जरा बाहेर फिरून येऊ. मोबाईल स्क्रोल करता करता कळलं की एरंडवणीला घे भरारीचं एक्झिबिशन लागलं. आता या एक्झिबिशनबद्दल इतके दिवस खूप ऐकलं होतं, रील्स पाहिल्या होत्या, लोकांची एक्साइटमेंट पाहिलं होतं. म्हणून म्हणलं चला आज पण आपण हा एक्सपिरियन्स घेऊ. मग काय बाईक काढली, हेल्मेट घातलं आणि सरळ निघालो एरंडवणीकडे. पण तिकडे पोहोचायच्या आधीच कळलं की आज फक्त आपणच फिरायला बाहेर पडलेलो नाही आहे. वीकेंड असल्यामुळे लांबच लांब कार पार्किंग केलेली. गाड्या बघूनच वाटलं की आज गर्दी तर भयंकर असणार. पण क्युरिओसिटी एवढी होती की गर्दीची फिकर न करता डायरेक्ट एंट्री मारली. आणि खरंच सांगते मंडळी, एंट्री घेतल्यावर पहिल्याच मिनिटला समजलं की लोक एवढे का बोलत होते या एक्झिबिशनबद्दल. जवळजवळ 200च्या आसपास स्टॉल्स आणि सगळं काही एकाच छताखाली. आता एक्झिबिशन म्हणजे फक्त शॉपिंग नाही, तर एक ट्रेजर हंट वाटत होतं. जिकडे बघावं तिकडे नवीन, युनिक आणि कलरफुल कलेक्शन. सर्वात जास्त स्टॉल्स होते इथे सारीज आणि ज्वेलरीजचे. पण या काही रेग्युलर साडीज नव्हत्या बरं का. एक एक पॅटर्न बघून वाटत होतं ही बघू की ती बघू. प्युअर कॉटन, मल कॉटन, चंदेरी, कॉटन पैठणी, माहेश्वरी, हँडलूम, टिश्यू सिल्क, अगदी पाहिजे ती साडी इथे होती. ट्रेंडी डिझाईन्स, लेटेस्ट पॅटर्न्स, सुंदर कलर्स, सगळंच खूप अट्रॅक्टिव्ह होतं. पण मला खरंच सरप्राईज केलं ते रेडीमेड ब्लाउजेसच्या कलेक्शनने. आपल्या लेडीज मंडळी समजून घेतील. ब्लाऊज स्टिच करायला दिलं की टेलरकडे 15 दिवस फॉलोअप करावाच लागतो. तरी पण फिटिंग बसत नाही. पण इथे रेडी टू वेअर ब्लाउजेसचं मस्त डिझाईन्स आणि कलेक्शन होतं. ते पण रिझनेबल रेट्समध्ये. ज्वेलरी सेक्शन तर वेगळाच लेवल होता. बोहो ज्वेलरी, ऑक्सिडाइज ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, फॅब्रिक ज्वेलरी, नवीन आता आले ते काश्मीरी झुमके, अगदी सगळं काही होतं. म्हणजे आउटफिट कुठलाही असू दे, मॅचिंग ज्वेलरी इथे नक्की मिळणार. आता मी काही ज्वेलरी एक्सपर्ट नाही आहे, पण कलेक्शन बघून मला पण वाटलं की लोकं इथे तासनतास का घालवतात. लहान मुलांसाठी तर प्युअर कॉटन ड्रेसेस इतके छान छान पॅटर्न आले होते. कॉर्ड सेट, स्कर्ट्स, फ्रॉक. खरंच सांगते इतके क्यूट पॅटर्न्स होते की लहान मुलांपेक्षा मोठ्यांचीच जास्त एक्साइटमेंट होती. कॉटन फ्रॉक, स्कर्ट, कुर्ती सगळं कम्फर्टेबल आणि स्टायलिश. आता एक नवीन ट्रेंड पण दिसला मला, पारसी सूट. खूप एलिगंट आणि क्लासी वाटत होतं. त्याचबरोबर इथे पैठणी साडीज, माहेश्वरी, पैठणी ड्रेसेससुद्धा होते. ट्रेडिशनल आणि मॉडर्न फॅशनचा मस्त कॉम्बिनेशन होता. पुढे जाताना पर्स, पैठणी टोप्या, पैठणी क्लचेस, पैठणीचे तोरण, पैठणीचं छोटे छोटे पाकिट्स, त्यानंतर खणाचे सुद्धा डेकोरेशनचे आयटम इथे खूप होतं. होम डेकर लव्हरसाठी तर हेवन होतं. इथे फ्रीज मॅग्नेट्स, शो पीसेस, होम इंटेरियर आयटम्स हे सुद्धा होतं. असं वाटत होतं की घरात काही गरज नसली तरी काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे. लखनवी ड्रेसेस, काश्मीरी झुमके, चिकनकारी सूट्स, चिकनकारीची साडीसुद्धा होती बरं का. एक एक स्टॉल बघायला वेळ कमी पडत होता. फॅब्रिक पेंटिंग केलेले साडीज आणि ड्रेसेस पण खूप सुंदर होते. स्लोगन प्रिंट केलेले टी शर्ट पण दिसले. खूप हटके आणि युनिक डिझाईन्स होते. आता शॉपिंगमध्ये फक्त फॅशन नव्हतं, खाद्यपदार्थ पण होते. इथे होममेड लोणची, पापड, मसाले, प्रीमिक्स, केक्स अगदी सगळं काही होतं. असे स्टॉल्स बघितल्यावर घरातल्या आणि आजीच्या रेसिपीज आठवतात. इथे रायगड स्पेशल कैरी आणि पेरू सरबतसुद्धा होतं. ते पण एकदम मस्त आणि रिफ्रेशिंग करणारं होतं. मेन्स कलेक्शन पण खूप युनिक होतं. मल कॉटन आणि कॉटनमध्ये शॉर्ट स्लीव्हचे मेन्सचं शर्टचं कलेक्शन खूप छान होतं. कॉटन शर्ट्स, कुर्ता आणि कॅज्युअल वेअरचं पण एक वेगळाच रेंज होता. म्हणजे एकंदरीत काय, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, लेडीजपासून जेंट्सपर्यंत सगळ्यांसाठी इथे काही ना काही होतंच. आणि साडीजचं कलेक्शन तर मला स्पेशली सांगायला आवडेल. कॉटन साडीजचं इतकं छान कलेक्शन होतं. जर कोणाला हवं असेल तर ह्यांचे कॉन्टॅक्ट्स पण आहेत. तुम्ही जर घे भरारीच्या Instagramच्या पेजवर गेलात तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स देखील तुम्हाला मिळतील. जेणेकरून तुम्ही त्यांच्या शॉपवर जाऊन डिरेक्टली व्हिजिट करू शकता. मग काय, शॉपिंग करून करून आणि फिरून फिरून पाय दुखले. भूक तर लागणारच ना, ते तर मॅन्डेटरी आहे. मग काय, बाहेर पडलो आणि फूड स्टॉल्सकडे डायरेक्ट मोर्चा वळवला.
इथे पाणीपुरीपासून सुरुवात केली, मग कोल्ड कॉफी, बिर्याणी. बिर्याणीचा तर वास एक नंबर होता. त्यामुळे इग्नोर करणं तर अशक्य होतं. मग काय मस्तपैकी पोटभर खाल्लं आणि वीकेंडच्या कॅलरीज वीकेंडला काउंट करायच्या नसतात. असा एक अलिखित नियम असतो. मग काय तो फॉलो केला. मस्त खाल्लं, थोडं रिलॅक्स झालो आणि घरी परत निघालो. आजचा दिवस खरंच खूप मस्त गेला. जर तुम्ही पुणेमध्ये असाल आणि अशा एक्झिबिशन आवडत असतील, तर एकदा नक्की व्हिजिट करा. पण आजचा हा लास्ट दिवस होता. सो बेटर लक नेक्स्ट टाईम. शॉपिंग करा किंवा नका करू, पण फिरायचं, एक्सप्लोअर करायचं आणि नवीन गोष्टी बघायच्या. त्यामुळे एक्सपिरियन्स तर आपला नक्की वाढतो. तर मंडळी, असा होता आजचा आमचा घे भरारी एक्झिबिशनचा एक्सपिरियन्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी एका नवीन एक्सपिरियन्ससोबत. तुम्हाला देखील कुठे इथे पुण्यात एक्झिबिशन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एक्झिबिशन एक्सप्लोर करायला खूप आवडतं. काही घेऊ नाही घेऊ, पण एक फेरफटका तर मारून यायलाच पाहिजे. त्याशिवाय करमत नाही ना. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, मस्त फिरा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.